विधिमंडळात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही, काय अवस्था झाली आहे महाराष्ट्राची। विधानभवन राड्या प्रकरणी राज ठाकरेंचा संतप्त सवाल। महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, विधानभवनातील राड्यावरून संजय राऊतांची मागणी। राड्याचा प्रकार म्हणजे गँगवॉर असल्याची राऊतांची टीका। विधानभवनातील राड्या प्रकरणी नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेला अटक, आव्हाडांचा कार्यकर्ता आणि पडळकरांच्या समर्थकाला राडा भोगला। विधानभवनात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी, आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखवर ऋषिकेश टकलेचा हल्ला, घटनेनंतर दोघांकडूनही दिलगिरी व्यक्त। विधानभवनात आज अभ्यागतांना प्रवेश नाही, राड्यानंतर येलो पास धारकांना प्रवेशास मज्जाव, इतर व्यक्तींना विशेष परवानगीचं पत्र घेऊनच विधानभवनात प्रवेश। राज ठाकरे आज मीरा रोड दौऱ्यावर, मराठीच्या मुद्द्यावरून काढलेल्या मोर्चानंतर राज ठाकरेंचा पहिलाच मीरा रोड दौरा, संध्याकाळी 7 वाजता शहरात दाखल होणार। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस आग्रही, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची उद्धव ठाकरेंना विनंती, विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटील यांचं नाव चर्चेत। ठाण्यात एकाच महिलेकडून अनेक बड्या सरकारी अधिकाऱ्यांविरोधात हनी ट्रॅपची चर्चा, बड्या अधिकाऱ्यांकडून कोट्यवधी उकळल्याचा संशय, ब्लॅकमेलिंगमुळे एका अधिकाऱ्यानं आत्महत्या केल्याची माहिती। नाशिक कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळाची कामं पूर्ण करा, विधानभवनातील आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, कुंभमेळ्याच्या दृष्टीनं शिर्डी विमानतळ महत्त्वाचं। मोबाईलवर फोटो काढून चलान केल्यास आता वाहतूक पोलिसांवर कारवाई, पोलीस विभागाचा निर्णय, कारवाई करताना पोलीस आता वैयक्तिक मोबाईलचा वापर करू शकणार नाहीत। नागपुरात 30,000 लाडक्या बहिणींचे अर्ज बाद, कागदपत्रांची पडताळणी अद्यापही सुरूच, अपात्र होणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता। पुण्याच्या हिंजवडीतील माण परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई, अतिक्रमणासंदर्भात सर्वेक्षण सुरू, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कठोर पावलं।